नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष आपण पाहिलेले आहेत, तयारीला लागलेले आहेत. अवघा एक महिना राहिला आहे आणि सर्वच पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा इतर मित्र पक्ष असतील, हे सर्व आता इलेक्शनच्या तयारीला लागलेले आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे 10 ते 12 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळं ती सुद्धा तयारी चालू आहे, नागरिकांशी संपर्क चालू आहे. या सर्व धावपळीमध्ये आपण पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रवींद्र साळेगावकर यांच्याकडे आलेलो आहोत. गाठलेलं आहे त्यांना, भरपूर कार्यक्रम चालू आहेत. त्यांचा आतापर्यंत केलेले कार्य आणि भविष्यातले कार्य हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. रवींद्रजी नमस्कार. नमस्कार. एक थोडक्यात सांगा की तुम्ही किती वर्षापासून पक्षाचं काम करताय? भारतीय जनता पार्टीचं काम जर तुम्ही मला विचारलं तर मी 1996ला भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली. साधारणतः मला 30 वर्ष या पार्टीमध्ये काम करत असताना झालेली आहेत. त्याच्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करत होतो. नंतरून युवा मोर्चाच्या माध्यमातून या पार्टीमध्ये मी आलो आणि त्याच्यानंतर वेगवेगळी पदं करत करत आज मी भारतीय जनता पार्टीचा पुणे शहराचा सरचिटणीस या ठिकाणी मी झालो आहे. अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस म्हणून मी काम करत आहे. सरचिटणीसमध्ये सुद्धा काम करत असताना 2 वेळा पक्षाने सरचिटणीस म्हणून मला संधी दिली आणि ही दुसरी माझी टर्म सरचिटणीस म्हणून या ठिकाणी चालू आहे. आता निवडणुकीच्या तसं तर तुम्ही मागच्या 30 वर्षात अनेक कार्य केलेले आहेत, पण मागच्या 1-2 वर्षाचा जर आढावा घेतला तर महत्त्वाचं काम आम्ही ज्यावेळेस बाहेर चौकशी केली तर त्यातलं तुमचं एक ई-सेवा केंद्र जे आहे हे कंटिन्यू सुरू असतं. त्यात काय काय उपक्रम तुम्ही राबवतात? माझ्या माध्यमातून एक 6 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील, माननीय सिद्धार्थदादा शिरोळ्यास यांच्या हस्ते या ठिकाणी ई-सेवा केंद्राचं उद्घाटन केलं. खरं तर ई-सेवा केंद्र उद्घाटन करत असताना आम्हाला जाणवलं की आमच्या भागामध्ये वडारवाडीसारखी खूप मोठी वस्ती भाग आहे, शिवाजीनगर सारखा सुद्धा खूप मोठा स्लम भाग आमच्यामध्ये आहे. त्यामुळं जरी स्लम भाग असला तरी मॉडेल कॉलनीतले सुद्धा काही नागरिक आहेत ज्यांना याची खूप गरज पडते. डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, असे वेगवेगळे विविध 40 दाखले आपण आपल्या ऑफिसच्या माध्यमातून गेले 6 महिने देत आहोत. आणि हे करत असताना नागरिकांना त्याचं कुठलंही शुल्क आपण न घेता त्यांची सेवा करण्याच्या माध्यमातून आपण हा उपक्रम चालू केलेला आहे. म्हणजे कुठलेही उपक्रम जर तुम्ही घेतले तर हे सेवेच्या माध्यमातून हे उपक्रम आहेत. कारण माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की लोकांना डायरेक्ट बेनिफिट हा सेवेच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि सेवा केली तर नागरिक आपल्याबरोबर राहतात. त्यामुळे आम्ही हा ई-सेवा केंद्राचा उपक्रम गेले 6 महिने आम्ही करतोय आणि जवळजवळ आज माझ्या ऑफिसच्या माध्यमातून जवळजवळ 750च्या वरती दाखले आपण या ठिकाणी मोफत नागरिकांना काढून दिलेले आहेत. दुसरं आता नवीन एक मागच्या वेळेस पण एक पाहिलं तुमचं हँडविल आलं होतं की टाकी स्वच्छता अभियान. म्हणजे ते नक्की काय आणि कसं कन्सेप्ट आहे ती? टाकी स्वच्छता अभियान ही खरं आम्ही पावसाळ्यामध्ये सुरुवात केली होती. साधारणतः ज्यावेळी दूषित पाणी आपल्या याच्यात येतं टाकीमध्ये त्यावेळी आपल्या टाक्यांवरती सुद्धा खूप शेवाळ चढलं जातं आणि तेच पाणी नागरिक खरं तर उपयोगात आणतात. सोसायट्यांमध्ये जर पाहिलं तर काही काही सोसायट्यांमध्ये सुद्धा असा प्रश्न आहे की 6-6 महिन्यांनी सुद्धा त्यांच्या टाक्या रेग्युलर साफ होत नाही. कारण नागरिक ज्यावेळी पाणी येतं त्यावेळी मला असं वाटतं कॉर्पोरेशनचं पाणी वेगळं वापरतो आणि धुण्यासाठी पाणी हा वेगळं वापरतो. त्यामुळे त्यांच्या टाक्या ह्या स्वच्छ राहायला पाहिजे जेणेकरून नागरिकांना चांगलं पाणी त्या ठिकाणी मिळावं. या दृष्टीने हा उपक्रम आम्ही चालू केला. तोही उपक्रम चालू करून मला वाटतं 1-4 महिने झाले. आज आमच्याकडं 250च्या वरती सोसायटींच्या टाक्या आम्ही त्या ठिकाणी धुतलेल्या आहेत आणि 250च्या वरती सोसायटीचे जे काही लोक आहेत तर या ग्रुपच्या माध्यमातून आमच्याशी संपर्कात ज्यावेळी 6 महिन्यानंतर त्यांची एक्सपायरी डेट आहे त्यावेळी आम्ही ह्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून टाकी स्वच्छता अभियान आम्ही करणार आहोत. हा सुद्धा मोफत आहे? हो, हा सुद्धा पूर्ण मोफत उपक्रम आहे. फक्त त्यांनी आम्हाला संपर्क करायचा, सोसायटीच्या चेअरमनने आम्हाला रिक्वेस्ट करायची. त्याचा एक आम्ही फॉर्म केलेला आहे. तो फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतो आणि त्या भरल्यानंतर आम्ही त्यांना एक्सपोजर तारीख देतो. त्या तारखेला त्या ठिकाणी ते जे काही सोसायटीच्या टाक्या आहेत त्यांनी त्या मोकळ्या त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजे. कारण पाणी असेल तर आपल्याला टाकी धुता येत नाही. त्यामुळे त्या दिवशी ते टाक्या मोकळ्या ठेवल्या जातात आणि पाणी नसेल त्यावेळी आपण ते धुतो. साधारणतः 3:30-4 नंतर मॉडेल कॉलनीत पाणी येतं. मग दुपारनंतर धुतल्यानंतर त्या ठिकाणी परत कॉर्पोरेशनचं पाणी त्या स्टोअर केलं जाऊ शकतं. दिवाळीमध्ये सुद्धा एक उपक्रम होता की स्वस्त दरामध्ये तुम्ही फराळ दिलेला होता. तो कसा, त्याच्यातली कन्सेप्ट काय होती? खरं तर मगाशी जसं सांगितलं तसं आमच्या भागात खूप स्लम भाग सुद्धा आहे. इथले सुद्धा जे नागरिक आहेत
हे खरं तर रोज आमच्या महिला भगिनी वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जातात. सकाळी उठलं की संध्याकाळपर्यंत त्यांच्या मागं त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना कामाला जावं लागतं. मग घर काम करत असतील किंवा इतर कुठलंही काम करत असतील, हे सर्व करत असताना त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करता यावी. खरं तर आजकाल सगळ्यांना माहिती आहे, एवढं दैनंदिन धावपळीचं जीवन झालेलं आहे. काम करून आपल्याला परत आपलं घर पण सांभाळावं लागतं. त्यामुळे अशा वेळी खूप महिलांकडनं दिवाळीचं करणं राहून जातं. त्यामुळं माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील, आमचे सिद्धार्थदादा शिरोळे असेल, मुरलीधर अण्णा मोहोळ, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक वेगळा उपक्रम चालू केला, जो दादासुद्धा त्यांच्या तिथं प्रत्येक वर्षी करत असतात. आणि साधारणतः 400 रुपयामध्ये 5 किलो आपण त्या ठिकाणी जे काही मटेरियल आहे ते दिलं. म्हणजे चकली असेल, लाडू असेल, शंकरपाळे असेल, असे सर्व जे काही दिवाळीचे प्रोडक्ट आहेत आपण हे सर्व त्या ठिकाणी त्यांना दिले, जेणेकरून त्यांचा वेळ वाचला पाहिजे, त्यांनाही चांगली दिवाळी साजरी करता आली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना फक्त 400 रुपयामध्ये 5 किलो, ज्या किटची किंमत कमीत कमी बाहेर 1200 रुपये असेल, तर ते आपण 400 रुपयामध्ये आपण सर्वांना देण्याचं ठरवलं. धान्यांमध्ये सुद्धा तुम्ही जे धान्य काहीतरी केंद्र चालू केलेलं आहे त्या ठिकाणी हां, त्यामध्ये 20% सवलत अशामध्ये धान्य देत आहे. मग ते कसं काही जुळून आणतात? साधारणतः हे जे आम्ही समुत्कर्ष म्हणून जे दुकान चालू केलेलं आहे, हे चंद्रकांत दादांच्या तिथं पण आहे, त्यांच्याच माध्यमातून आपण हे करतो. पण हे करत असताना तेच परत आहे की डायरेक्ट बेनिफिट न देता नागरिकांना सेवेच्या माध्यमातून बेनिफिट देणं, हा या खऱ्या उपक्रमाचा हेतू आहे. आणि हे करत असताना शेतकऱ्यांकडनं घेतलेलं जे धान्य आहे, शेतकऱ्यांना सुद्धा याचा चांगला भाव मिळावा, त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगला भाव त्या ठिकाणी मिळतो. आणि डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक अशी याची कन्सेप्ट आहे. ओके. त्यामुळे शेतकऱ्यांकडनं घेतलेलं धान्य हे आम्ही 20% सवलतीने त्या ठिकाणी देत असतो. आणि साधारणतः 100 रुपयाचा गहू असेल तर तो आमच्याकडे 80 रुपयाला भेटतो. दुसरं या उपक्रमाची एक चांगली गोष्ट म्हणजे अशी की चितळेचे सुद्धा जे काही प्रोडक्ट आहेत, जे चितळेच्या दुकानामध्ये जर आपण गेलं तर 100 रुपयाला ते प्रोडक्ट मिळतं. पण आमच्या स्टोअरमध्ये तुम्ही आलं, समुत्कर्ष नावाचं जे स्टोअर आहे त्या ठिकाणी जर तुम्ही आलं तर ते तुम्हाला साधारणतः 100 रुपयाची भाकरवडी तुम्हाला फक्त 80 रुपयालाच भेटते. 20% आम्ही त्या ठिकाणी पण डिस्काउंट केलेलं आहे, जेणेकरून जसं स्लम भागातील नागरिक असतील तसे आमचे सोसायटी भागातला पण आमचा मतदार आहे, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी येता हवं. आणि ज्यावेळी आम्हाला असा अनुभव आला की सोसायटीतले भाग ज्यावेळी नागरिक आमच्याकडे चितळेची भाकरवडी घ्यायला येतात, त्यावेळी भाकरवडी घेत असताना ते आल्यावरती इतर सुद्धा प्रोडक्ट चर्चा करतात. आणि ते इतर प्रोडक्ट ज्यावेळी 1-1 किलो सुरुवातीला घेऊन जातात आणि त्यांना त्याचा दर्जा पटला तर पुढच्या वेळेस तोही ग्राहक आमचा नवीन तयार होतो. त्यामुळे असं एक आम्ही समुत्कर्ष नावाचं दुकान छान चालू केलं. आणि हे कधीपासून चालू आहे? हे आता जवळजवळ 3रा महिना झाला, 3 महिने पूर्ण झाले, 4था महिना चालू आहे. ओके. कांस्य थाळी मसाज हा एक कन्सेप्ट आहे, तो काय आहे नक्की? कांस्य थाळी मसाजचा जो उपक्रम आपण चालू केला, खरं तर तो उपक्रम खूप सर्वांना लाभदायी आहे. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये शुगरचं प्रमाण खूप मोठं आहे. त्याचप्रमाणे आमचा मॉडेल कॉलनी प्रभागाचा जर विचार केला तर आमच्या प्रभागामध्ये सुद्धा जी काही नागरिक राहतात ते सुद्धा खूप वयोवृद्ध नागरिक सुद्धा या मॉडेल कॉलनीत राहतात, जेणेकरून ज्यांची मुलं ही बाहेर परदेशात आहेत पण ते इथं वास्तव्यात आहेत, अशी सुद्धा लोक आमच्या या भागात राहतात. त्यामुळे आम्ही साधारणतः 50 वर्षाच्या पुढचे जे काही ज्येष्ठ नागरिक असतील अशांसाठी ही योजना चालू केली. बाहेर साधारणतः या सगळ्या मशाजसाठी 50 रुपयाचे चार्ज केला जातो. 10 मिनिटाची सिटिंग असते. 10 मिनिटाच्या सिटिंगमध्ये साधारणतः ती कांस्य थाळी फिरताना पहिली राईट साईडला फिरते, नंतरून लेफ्ट साईडला परत फिरते, अशी साधारणतः 5-5 मिनिटाची ती थेरपी असते. आणि हे करत असताना जे काही नागरिकांचं शुगरचं प्रमाण आहे याच्यामध्ये त्याचा थोडा त्यांना फायदा व्हावा, त्यांच्या शरीरातले टॉक्सिन्स निघून जावे, अशा दृष्टीने आम्ही हे उपक्रम चाललेला आहे. आणि या उपक्रमाला सगळ्यात जास्त आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे, कारण रोजचे नाही म्हणलं तर कमीत कमी 50च्या वरती नागरिक आमच्या त्या ठिकाणी येतात. आणि हाही उपक्रम चालू करून आम्हाला जवळजवळ 1.5 महिने झाले. त्यामुळे विविध भागातील जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत हे सगळे त्या ठिकाणी येतात. आणि सर्वांना एक अट आम्ही घालून दिली की तुम्ही 20 दिवसानंतर परत त्या ठिकाणी यायचं, जेणेकरून ही जी थेरपी ही तुमची रोटेशनमध्ये राहिली पाहिजे, अशा दृष्टीने ही कांस्य थाळी. अशा किती मशीन घेतले तुम्ही ते? अशा आमच्या 6 मशीन्स आहेत. आणि एकाच ठिकाणी आहेत का वेगवेगळ्या ठिकाणी? नाही, आपलं समुत्कर्ष जे होमी बाबाच्या पुढे दुकान आहे त्या ठिकाणी एक आहे, 2 मशीन आहेत. त्याच्यानंतर सुनील पांडेंचं जे भांडारकर रोडचं ऑफिस आहे त्या ठिकाणी 2 ठिकाणी त्या मशीन्स लावलेलं आहे. शैलेश बडदेंचं गावठाणात ऑफिस आहे, जो प्रभाग आमचा आहे. ओके. शैलेश बडदेंच्या तिथे सुद्धा आपण 2 मशीन लावलेले आहेत. आणि आता खेळ पैठणीचा सगळ्या पुण्यामध्ये चालू आहे, म्हणजे सगळेजणच महिलांना जरा थोडासा एक विरंगुळा आणि पैठणी मिळवण्याची त्यांचं हे असतं,
तर पैठणीचा कार्यक्रम तर सगळीकडेच चालू आहेत. म्हणजे तुम्ही, आम्ही ऐकलं की 5-6 ठिकाणी कार्यक्रम घेतलेत आणि ते सुद्धा भव्य मोठ्या प्रमाणात घेतलेत. ते कशा नियोजन केलं आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता? खेळ पैठणीचा कार्यक्रम 9 ठिकाणी आम्ही केला आणि तो करत असताना मी इथून मागचे खेळ पैठणीचे खूप कार्यक्रम बघितले. सगळ्या कार्यक्रमामध्ये जनरल काय होतं की एखादं मोठं बक्षीस लावणं आणि त्या ठिकाणी सर्व महिलांना बोलवणं, मी प्रभागातील सर्व महिलांना एकत्र आणणं आणि तिथं कार्यक्रम करणं. पण माझं नेहमी मानणं असं राहिलं की खूप मोठे कार्यक्रम करण्यापेक्षा छोटे छोटे कार्यक्रम आणि चांगले कार्यक्रम, नीटनेटके कार्यक्रम केले तर नागरिकांशी आपला संपर्क चांगला राहतो. म्हणून आम्ही साधारणतः प्रभागाचे 9 भाग केले आणि 9 भागामधील तिथले कार्यकर्ते असतील, तिथल्या मंडळाचा कार्यकर्ता आपला बरोबर आला पाहिजे, त्यामुळे त्या मंडळाच्या नावाने असे 9 कार्यक्रम घेतले आणि त्या मंडळाला तिथं प्रमोट करून की तुम्ही हे कार्यक्रम घ्या असे तुमच्याबरोबर आम्ही ठरवलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी काम चालू केलं. आणि या पैठणीच्या खेळामध्ये असं झालं की साधारणतः 200-300 महिला त्या ठिकाणी यायच्या आणि त्या 200-300 महिलांशी डायरेक्ट माझा संबंध यायचा आणि त्यांच्याशी आम्ही सर्व चर्चा करायचो आणि त्यांचे वेगवेगळे प्रश्न समजून घ्यायचो. त्यामुळे ह्या पैठणीचे 9 कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये घेतलं. एक कार्यक्रम मोठा करण्यापेक्षा 9 चांगले छोटे छोटे आणि चांगले कार्यक्रम आम्ही या प्रभागामध्ये केले, जेणेकरून लोकांशी आमचा संपर्क वाढला पाहिजे. एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो की निवडणुका आल्या की वेगवेगळे उपक्रम चालू होतात, जसं तुमचं कासे थाळी आहे किंवा धान्य स्वस्त आहे, निवडणुकीनंतर चालू राहणार का? हा खरं तर तुम्ही विचारलेला एकदम चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो, हे उपक्रम चालू करत असताना आमचे सिद्धार्थदादा असतील, आमदार चंद्रकांत दादा पाटील असतील, यांनी हे उपक्रम चालू करत असताना त्यांची मला खूप मदत झाली आणि त्यांनी मला ज्यावेळी उपक्रमाला उद्घाटन करत असताना त्यांनी हेच सांगितलं की कुठलेही उपक्रम ज्यावेळी आपण चालू करत असतो तुम्हाला तिकीट भेटू नाही ते न भेटू, हे आपले उपक्रम हे नेहमी आपले चालू राहिले पाहिजे आणि सेवेच्या माध्यमातून काम करणं ही भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. गेले अनेक दिवस आमच्यावरती तोच संस्कार झालेला आहे. त्यामुळे कुठलाही उपक्रम घ्या, ई सेवा केंद्र तर माझ्या ऑफिसला 6-7 महिन्याच्या वरती झालेलं आहे, ते कंटिन्यू चालू आहे. म्हणजे जर इलेक्शनला करायचं असतं तर शेवटच्या 2 महिन्यामध्ये आम्ही ते केलं असतं, पण असं न करता प्रत्येक उपक्रम आम्ही करत असताना हे ठरवलं की हा कुठलाही उपक्रम तिकीट भेटू अन्यथा न भेटू, पार्टीने सांगितलंय आम्हाला ते काम करायचे, लोकांची सेवा करायची, त्यामुळे याच्यातला कुठलाही उपक्रम आपण कधीही बंद करणार नाही. इथून पुढच्या काळात नक्की तुम्हाला हे सगळे उपक्रम चालू राहिलेले जातील. भविष्यातले काही नियोजन किंवा प्रभागासंदर्भातले काही प्लॅनिंग किंवा काय करावं असं आहे तुमच्या डोक्यात? भविष्यातले प्रभागाचं जर नियोजन आपण विचारलं तर स्लम भागामध्ये जर आपण थोडं पाहिलं तर स्लम भागामध्ये खूप कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट तयार झालेले आहेत, जे आपल्याला खरं तर हटवले पाहिजे, थांबवले पाहिजे. तिथला कचरा हा रोजच्या रोज उचलला गेला पाहिजे, रोजच्या रोज उचलला जातो, पण ते क्रॉनिक स्पॉटच आपले बंद झाले पाहिजे. ज्याप्रमाणे कसब्यामध्ये माननीय हेमंत रासनेंनी स्वच्छतेची सुरुवात केली, मला असं वाटतं स्लम भागामध्ये खऱ्या अर्थाने ही गरज आहे की हे जे कचऱ्याचे स्पॉट आहेत हे संपले पाहिजेत आणि त्या ठिकाणचा कचरा पूर्ण संपून त्या ठिकाणी एक चांगलं वातावरण झालं पाहिजे. असं साधारणतः मला असं वाटतं स्लम भागामध्ये आपल्याला काम करावं लागलं. ड्रेनेजची सुद्धा खूप मोठी समस्या या प्रभागामध्ये आहे. जर आपण विचार केला मॉडेल कॉलनी सारख्या भागामध्ये बघितलं तर नवनवीन विकासाच्या माध्यमातून, रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून खूप सोसायट्या रिडेव्हलप होतात आणि मी स्वतः मॉडेल कॉलनीतला रहिवासी असल्यामुळे मला या सर्वांशी रोज फेस करावा लागतो, कारण आम्ही लोकांमध्ये रोज संपर्कात असतो. आपण जर बघितलं असेल की जुन्या ज्या काळी हे डेव्हलपमेंट झालेले त्या काळामध्ये जी काही ड्रेनेज लाईन ही कमी व्यासाची होती, त्यावेळी जी गरज होती ती टाकलेली होती. पाण्याची लाईन त्यावेळी गरज होती ती टाकलेली होती. रस्ते सुद्धा मला असं वाटतं तसे मॉडेल कॉलनीला खूप अरुंद झालेत, पण ज्यावेळी आपण रिडेव्हलपमेंटला जातो त्यावेळी नवीन नियमानुसार त्यांना सँक्शन दिलं जाते आणि रस्ते आता आत मोठे मोठे होत जातील, कारण सगळ्यांच्या बिल्डिंग्स आत यायला लागलेत. हा प्रश्न मला असं वाटतं ज्यावेळी रिडेव्हलपमेंट सोसायटी झाली त्यावेळी सुटेल, पण त्याच्या मागं जर का आज जिथं 1 युनिट होतं त्या 1 युनिट मागं 50 युनिट तिथे तयार होतात रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर. तर या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे आमच्या इथला तो ड्रेनेजचा खूप मोठा प्रश्न भावी काळात निर्माण होणार आहे. त्यामुळे माझं असं याच्यामध्ये नियोजन आहे की ही ड्रेनेजची जी कमी क्षमतेची लाईन्स आहेत याच्या मोठी क्षमतेच्या लाईन्स टाकल्या पाहिजेत, जेणेकरून आपलं काही ड्रेनेज हे व्यवस्थित पास झालं पाहिजे. नाहीतर एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये आपण येतो, आज मॉडेल कॉलेज बघितलं तर 3-3, 4-4 कोटीच्या वरती लोकांचे फ्लॅट्स आहेत. जर लोक एवढी पैसे गुंतवतात त्यांना ती सुविधा मिळाली पाहिजे, त्यांना पाणी टायमिंगला मिळालं पाहिजे. ह्या सर्व आपल्याला पुढच्या काळामध्ये नक्की या प्रभागातनं बदल करावा लागेल आणि काही ट्रॅफिकचा विषय सुद्धा या प्रभागात दिबांगला चौक असेल किंवा हे त्या सुद्धा ठिकाणी आपल्याला थोडं नियोजन करून ते ट्रॅफिकचे प्रश्न सुद्धा संपवले पाहिजे.
मित्रांनो, हे होते रवींद्र साळेगावकर, ज्यांचे आधीचे कार्य आपण पाहिलेले 30 वर्षाचा आढावा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे फ्युचर प्लॅनिंग सुद्धा पाहिलेलं आहे. केंद्रात, राज्यात आणि आता महापालिकेत असं हे एक गणित बसवण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे आणि नागरिकांशी अनेक संपर्क असल्यामुळे या निवडणुकांना ते सामोरं जात आहेत. रवींद्रजी, या निवडणुकीसाठी आमच्या बातमी.in चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देण्यात येत आहे. थँक्यू.